गढ़चिरौली में आदिवासी समाज पर हो रहे अन्याय को लेकर अनेक संगठनों ने मिलकर आक्रोश मोर्चा निकाला था, जिसमें करीब 25,000 लोग शामिल होने की जानकारी मिली है। इस मोर्चे में धनगर आरक्षण, जल जंगल जमीन पर औद्योगिक अतिक्रमण करने के लिए पैसा कानून को नजरअंदाज करते हुए आदिवासियों के विरोध के लिए लिए गए निर्णय पर आज इस मोर्चे में आवाज उठाई गई। आने वाले जिला परिषद नगर पालिका चुनाव को लेकर आदिवासी संगठनों ने सरकार को चेतावनी देते हुए कहा कि आदिवासी लोगों की जमीनें लीज पर लेना बंद करके आदिवासी समाज पर अन्याय करना बंद करे, अन्यथा सरकार के विरोध में हर एक ग्राम सभा का उम्मीदवार खड़ा करके सत्ताधारी को हराने का काम आदिवासी संगठनों द्वारा किया जा सकता है। महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासपूर्वक अनुसूचित जमातीमध्ये 45 जमातीचा समावेश केला आहे। त्या व्यतिरिक्त इतर समाजाला आदिवासीचं आरक्षण मिळणार नाही, ही गोष्ट आधी इतर समाजाने समजण्याची नितांत गरज आहे। खरं म्हणजे आदिवासी समाजात किंवा आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्या या इतर समाजाला म्हणा, कोणत्या कोल्हा लांडग्यांना अजून माहिती नाही आहे की ते कोणाशी पंगा घेत आहे। आदिवासी हा जंगलाचा राजा आहे, जंगलाचा वाघ आहे, तर इतर घुसखोरी करणाऱ्या समाजांची लचकी तोडण्याशिवाय आदिवासी थांबणार नाही आहे। म्हणून सरकारला आणि इतर घुसखोरी करणाऱ्या समाजाला सुद्धा दाखवण्यासाठी आज मोठ्या संख्येने इथं आदिवासी समाज उपस्थित आहे। आमचा हक्क, आमचा न्याय फक्त आम्हाला मिळालं पाहिजे। आम्हावर अन्याय करून इतरांना आरक्षण देण्याची गरजच नाही, कारण संविधानामध्ये सुरुवातीलाच प्रत्येकाचं सेपरेट आरक्षण त्यांना दिलेलं आहे। एवढं मला सांगायचं आहे। खरं म्हणजे इथं उपस्थित असलेला प्रत्येक आदिवासी आता आमचा एक समाज बांधव म्हणून इथं उतरलेला आहे। त्याला आम्ही आमचा विरोधक किंवा राजकारणी म्हणून समजत नाही आहोत। आमच्या समाजाचा व्यक्ती आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध, आमच्यावर अन्याय म्हणजे आदिवासी समाजावर अन्याय, समाजावर अन्याय म्हणजे इथं उपस्थित असलेल्या नेत्यांवरही जे आदिवासी आहेत त्यांच्यावर अन्याय आहे, त्यांना हे समजण्याची गरज आहे। आमचं आरक्षण केल्यानंतर त्यांना काय मिळणार आहे? ते जर आमच्या समाजाचे घटक आहे, आदिवासी लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांना आरक्षणाने संविधानाने अधिकार दिलेला आहे त्यांना, त्याच्यामुळे ते इथे आहेत, आज निवडून आलेले। तर आरक्षण गेल्यानंतर, बाकीची घुसखोरी झाल्यानंतर त्यांच्यावरही वेळ तीच येणार आहे, त्यांना तो अधिकार मिळणार नाहीये। त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आपल्या जातीवाल्या आदिवासी लोकांना सपोर्ट केला पाहिजे आणि विरोधात जे घुसखोरी करतात त्यांच्या विरोधात त्यांनी मोठं हे केलं पाहिजे। मला फक्त सरकारला एकच सांगायचं आहे, जल जंगल जमीन आमची आहे। आम्ही या गोंडवाना साम्राज्याचे मूळ निवासी आहोत आणि हा आमचा अधिकार आहे। आरक्षण याच्यामध्ये घुसखोरी आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही। आमचं आरक्षण आम्हाला आणि जे इतर समाज आहेत त्यांना आधीच आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर त्यांना वेगळं आरक्षण देण्याची काय गरज किंवा आदिवासी समाजामध्ये घुसण्याची काय गरज आहे? आदिवासी समाजाचं जर आरक्षण पाहिजे असेल तर आदिवासी समाजात जन्म घ्यावा लागतं, घुसखोरी करून आरक्षण मिळत नाही। आदिवासी धर्म, आदिवासी संस्कृती हे मुळात इथल्या मातीत आहे, या मातीत रुजलेलं आहे, आमच्या रक्तात आहे। तुम्ही घुसखोरी करून ते तुम्हाला मिळणं शक्य नाही, हेच मला सांगायचं आहे आणि शासनालाही सांगायचं